धाराशिव शहरामधील युवराज लॉजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून कामानिमित्त आलेल्या पुण्यामधील महिलांबाबत अशोभनीय घटना घडलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यामधील एक आर्किटेक्ट टीम दर महिन्याला कामानिमित्त धाराशिव शहरामधील युवराज लॉजमध्ये काही दिवस वास्तव्यास असते। या टीममधील एका महिलेच्या बाथरूममध्ये अटॅच असणाऱ्या दुसऱ्या बाथरूममधून लॉजमधीलच एक कर्मचारी डोकावत होता। ही गोष्ट एका महिलेच्या दृष्टीस पडली असता तिने आरडाओरडा करत इतरांना ही बाब कळवली। त्यानंतर लॉज मालकाला घटनेची माहिती दिली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं देत कर्मचाऱ्याला पाठीशी घातले असा आरोप महिलांनी केला आहे। काय घडलं नेमकं? तुम्ही कुठले आणि काय? आम्ही पुण्यावरून आलेलो, आज सकाळीच इकडे उस्मानाबादमध्ये आलो आणि आम्ही नेहमी इकडे युवराज लॉजला येत असतो राहायला। आणि आज सकाळी आलेले असताना आम्ही फ्रेश होत असतो ना, आणि आम्ही आर्किटेक्ट आहोत, इकडे आमचं काम चालू असतं म्हणून आमची नेहमी मंथली व्हिजिट असतेच, इकडे येत असतो आम्ही नेहमी। आणि आज सकाळी चेंज करत असताना मॅडम ज्या माझ्या बरोबरच्या पार्टनर आहेत त्यांचं ते अंघोळ करत असताना दुसऱ्या टॉयलेटमधून एका मुलाने बघितलं आणि मॅडमनी जोरात ओरडल्या त्यावेळेला 3 वेळा। आणि त्यावेळेला आम्ही लगेच बघायचा प्रयत्न केला काय झालं ते, पण तोपर्यंत मुलगा पळून गेला होता। शेजारच्या रूममध्ये 2 टॉयलेट जे आहेत दोन्ही रूमचे ते अटॅच्ड आहेत, म्हणजे एकाला एक भिंत कॉमन भिंत आहे, तर पलीकडच्या टॉयलेटमधून या टॉयलेटमध्ये बघू शकतात। तर ते दुसरीकडचा मुलगा होता तो पळून गेलेला त्यावेळेला। पण नंतर आम्ही खालती आल्यावरती बघितलं तर तो मुलगा असाच बसला होता आणि तोपर्यंत आम्ही जस्ट त्याला आम्ही रागाच्या ह्याच्यामध्ये थोडंफार मारामारी केली त्याच्याबरोबर। पण तरी आम्ही हॉटेलवाल्यांना सांगितलं की तुम्ही पोलिसांना बोलवा, ही कंप्लेंट तुमच्याकडून झाली पाहिजे, तर हॉटेलवाल्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही। तर म्हणून आम्ही त्याच्यासाठी कंप्लेंट करायला म्हणून पोलिसांना डायरेक्ट फोन केला आणि हॉटेलवाले सरळ म्हणाले आम्हाला की तुम्हीच फोन करा, आम्ही नाही फोन करणार या कोणाला। नेमकं काय याच्यामध्ये काय खिडक्यांचं काय केलं? खिडक्यांचं त्यांनी 2 टॉयलेट बाजूबाजूला आहेत आणि एका टॉयलेटमधून दुसऱ्या टॉयलेटमधलं दिसतं अशा टाईपच्या खिडक्या आहेत, ते लुवर्स आहेत। आणि आम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगत होतो तेव्हा ते हॉटेलवाले आम्हाला उलट म्हणाले की ते तुमची चुकी आहे, तर तुम्ही ते खालच्या फ्लोअरवरती रूम घ्यायला हवी होती किंवा पोलिसांना तुम्ही बोलवा वगैरे, ते आमच्याशी असं बोलायला लागले। काय हे तो असं करणार लोकांचं माहित नाही, पण हे फारच चुकीचं आहे आणि त्या मुलाला अजिबात काही वाटत नव्हतं। एकदा नाही आणि त्या मुलांनी 2दा बघितलं, एकदा तो डोकावत होता, ते त्यांना चष्मा असल्यामुळे त्यांना आधी काही कळालं नाही, थोडासा एक अंधार काहीतरी सावली असल्यासारखं आधी वाटलं, पण दुसऱ्यांदा पूर्णपणे तो मुलगा दिसला त्यांना की तिकडे तो उभा आहे कोणतरी एक माणूस, आणि त्या ओरडल्या जोरात। आणि आम्ही त्याच्यानंतर सगळं जे काही ऍक्शन घेतली ती घेतली। घडलेला हा प्रकार गंभीर असून या महिलांनी युवराज लॉजच्या मालकाला पोलिसांना बोलवण्यासाठी सांगितलं, परंतु मालकाने सदरील प्रकार पोलिसांना न कळवता या महिला आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत वाद घातला। या महिलेने सजगता दाखवल्याने हा प्रकार उघडकीस आलाय। शेवटी महिलांनी स्वतः पोलिसांना फोन करून हा प्रकार कळवल्यावर पोलीस दाखल झाले। त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लॉज मालकासह त्या कर्मचाऱ्याची चौकशी करत पुढील कारवाईसाठी त्यांना ताब्यात घेतलं आहे।